नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. मद्यपान करून भरधाव मोटार पुणे बाजूकडून नाशिक बाजूकडे घेऊन जात असताना चाकणमधील आंबेठाण चौकात पार्क केलेल्या मोटारीला जोरदार धडक दिली. भरधाव मोटार कार चालकाने स्वतःच्या आणि इतरांच्या जीवितास धोका निर्माण करून अपघात केला. या प्रकरणी दोघांवर चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात 3 मोटारींचे नुकसान झाल्याची बाब समोर आली आहे. खराबवाडी येथील दोघांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या अपघातात स्नेहा पानसरे वय वर्ष 26 व दर्शन लोंढे वय वर्ष 25 हे जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. चाकण औद्योगिक भागातील सारा कस्तुरी इमारतीत वाढदिवस साजरा करत असताना रविवारी रात्री उशिरा एका फ्लॅटला आग लागल्याचे स्थानिकांनी कळवले आहे. याबाबतची अधिक माहिती मिळू शकली नाही. भरधाव बसने दुचाकीला धडक दिल्याने एका 28 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. औद्योगिक भागात घडलेल्या या अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरून पळून गेला होता. घटना मध्यरात्री 12:15 वाजताच्या सुमारास घडली आहे. सचिन दत्तात्रय हराळे वय वर्ष 33 राहणार एलवाडी तालुका खेड जिल्हा पुणे असे गुन्हा दाखल झालेल्या बस चालकाचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या अपघातात शेखर राजेंद्र बाविस्कर वय वर्ष 28 राहणार वराळे यांचा मृत्यू झाला आहे. मनोज अरुण ठाकरे वय वर्ष 25 यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. शेखर बाविस्कर हे आपल्या दुचाकीवरून जात होते त्यावेळी सदरचा अपघात झाला. पुणे नाशिक महामार्गावर चाकण गावच्या हद्दीत एकता नगर जवळील काळेश्वरी गॅरेजच्या पाठीमागे गावठी दारू विक्री करणाऱ्या 30 वर्षीय महिलेवर चाकण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भावना गोपाळ राजपूत वय वर्ष 30 राहणार एकता नगर चाकण असे गुन्हा दाखल झालेल्या महिला आरोपीचे नाव आहे. पाबळ तालुका शिरूर येथे एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलेल्या खेड तालुक्यातील व्यावसायिकाच्या कारची काच फोडून कारमधील पैशांची व कागदपत्रांची बॅग लांबवल्याची घटना घडली. या चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दोघा युवकांवर गुन्हा दाखल झाला आहे. पाबळ येथील हॉटेल शिवराज या ठिकाणी खेड तालुक्यातील जवळके बुद्रुक गावचे वैभव आडवळे हे त्यांच्या मित्रांसह आलेले असताना त्यांनी त्यांच्या व्यवसायाच्या कामासाठी आणलेले 1 लाख रुपये व कागदपत्रे बॅगमध्ये ठेवून बॅग त्यांच्या कारमध्ये ठेवून कार पार्किंगमध्ये लावून वैभव मित्रांसह जेवण करीत होते. त्यावेळी चोरट्यांनी डल्ला मारला. हॉटेलचे सीसीटीव्ही तपासले असता दोघा दुचाकी स्वारांनी कारची काच फोडून पैशांची बॅग लांबवल्याचे निदर्शनास आले. सदरची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्यावरून तपास करण्यात येत आहे. वाहनामध्ये करकचून बांधून गुरांच्या चारा पाण्याची व्यवस्था न करता धोकादायकरित्या त्यांची वाहतूक केल्याप्रकरणी 5 जणांवर उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील 7,61,000 रुपये किमतीच्या 6 गुरांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी अंगद गायकवाड, नितेश लोंढे, सचिन निहाले सर्वजण राहणार पैठण संभाजीनगर तसेच पांडुरंग जाधव राहणार करमाळा जिल्हा सोलापूर व सर्जेराव खरसाडे राहणार तांदळवाडी धाराशिव अशा 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड तालुक्यातील चासकमान धरणाअंतर्गत गावातील विद्यार्थी ग्रामस्थांसाठी भीमा नदी जलाशयातून दळणवळणासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आलेली कोट्यवधी रुपयांची नवीन प्रवासी लॉन्च गेली 3 महिने उलटूनही वापराविना पडून असल्याने लॉन्च सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. चासकमान धरणाच्या हुतात्मा राजगुरू जलाशयातून साकुर्डे ते वाडा लॉन्च सेवा गेल्या 2 वर्षांपासून नादुरुस्त लॉन्चमुळे बंद पडली आहे. यामुळे शालेय विद्यार्थ्यांना 7वीच्या पुढील शिक्षणासाठी वाडा येथे अन्य जवळचा पर्याय उपलब्ध नाही. चासकमान धरणातील जलाशयातून होडीतून जीव धोक्यात घालून प्रवास करणे धोकादायक आहे. धरण परिसरातील गावांसाठी जिल्हा परिषदेने जानेवारी महिन्यात नवीन लॉन्च उपलब्ध केल्यानंतर उद्घाटन श्रेयवादाची लढाई काही मंडळींकडून रंगवली गेली. मात्र या श्रेयवादात ही लॉन्च गेली 3 महिने बंद अवस्थेत जलाशयाच्या काठावर धूळ खात पडून आहे. स्थानिक ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे. खेड तालुक्यात वीज वितरणाचा गलथान कारभार सुरू आहे. एकीकडे सिंगल फेज केल्याने अनेक गावांना वीज मिळत नाही, तर काही ठिकाणी वायरमन मंडळींच्या गलथान कारभाराने आगीच्या घटना घडत आहेत. खेड तालुक्यातील चिंबळी कडवस्ती भागात वीज वितरणाच्या कारभाराने एका शेतकऱ्याची सगळी वैरण जळून खाक झाल्याची बाब समोर आली आहे. रविवारी 12 एप्रिल रात्री 9च्या सुमारास किरकोळ वादातून 2 गटात हाणामारी झाल्याची घटना खेड तालुक्यात चांडोली फाटा भागात घडल्याचे पुणे लाईव्हच्या दर्शकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे. अरे
ग्रामपंचायत निवडणुका पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खेड तालुक्यातील तब्बल 110 ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकांची इच्छुकांच्या चाललेल्या धावपळीला चाप बसणार असल्याचं चित्र समोर आलंय. आरक्षणाच्या पेचामुळे ग्रामीण राजकारणाचा रणसंग्राम लांबणीवर पडणार असल्याने लोकनियुक्त सरपंच पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या इच्छुकांचे मनसुबे काही महिने लांबणीवर पडणार असून सध्याच्या प्रशासकीय राजवटीत मोठ्या प्रमाणावर अनागोंदी सुरू असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा 2026च्या अनुषंगाने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी संस्थानच्या वतीने जाहीर करण्यात येणार होते. त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. पुणे येथील दिनांक 9 व 10 जुलै 2026 रोजी भवानीपेठ पालखी विठ्ठल मंदिर मुक्कामाबाबत प्रशासन, लोकप्रतिनिधी व भवानीपेठ पालखी विठ्ठल मंदिर येथील माननीय विश्वस्त यांच्याशी पालखीतळ मुक्कामातील सुविधा व उपाययोजनाबाबत सोहळ्याच्या वतीने आलेल्या सूचना त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष भेटीदरम्यान चर्चेअंती कळवण्यात आलेला आहे. दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी पर्यंत भवानीपेठ पालखी विठ्ठल मंदिर येथे सुविधा उपाययोजनाबाबत कोणताही ठोस अधिकृत हमी देणारा प्रस्ताव कोणाकडूनही आलेला नाही. त्यामुळे संस्थान कमिटीला पालखी सोहळा समाजाला कोणतीही खात्री तुर्तास देता येणार नाही. प्रशासन, लोकप्रतिनिधी, भवानीपेठ पालखी विठ्ठल मंदिर, माननीय विश्वस्त दिंडी संघटना पदाधिकारी, श्री गुरु हैबतराव बाबा यांचे वंशज प्रतिनिधी, श्रीमंत उर्जित सिंह शितोळे सरकार, मानकरी, सेवेकरी व संस्थान विश्वस्त यांची संयुक्त बैठक प्रशासनाच्या वतीने पुढील 8 दिवसात आयोजित करण्यात येणार आहे. सदर बैठकीत चर्चेअंती सुविधा व उपाययोजनाबाबत अधिकृत प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर पालखी सोहळा दिंडी समाजाच्या पुढे हा प्रस्ताव 26 एप्रिल 2026 रोजी पंढरपूर मुक्कामी चर्चेला ठेवण्यात येईल. त्यानंतर दिनांक 1 मे 2026 रोजी आळंदी येथे आषाढी वारीची कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्यात येणार आहे. खेड तालुक्यातील धरणामधून सध्या पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने आदिवासी कातकरी बांधवांना नदीत मासेमारी करता येत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे खूप कमी प्रमाणात मासेमारी होत असून नदीतील सर्वच माशांचे दर वधारलेत. धरणातून अचानक पाणी सोडल्यास नदीपात्रातील पाण्याची पातळी वेगाने बदलते, ज्यामुळे मासे वाहून जाणे, अडकणे किंवा दगावणे असे प्रकार घडतात. काही मासेमार बांधवांच्या मते पाणी सोडल्यास मासे वाहून जातात, तर काहींच्या मते नदीचे पात्र रुंदावल्याने त्यात मासे सापडत नाही. खाली पडले पाण्याच्या लोटाने भेटत नाही का मासे? हा त्याच्यामुळे चिलापी मासा भेटत नाही. आज रेट आहे चिलापीचा 150 रुपये, पांढरे मासे खवले 100 रुपये किलो, मळ्या 150 रुपये पावशेर, भुगळे 150 रुपये पावशेर, चिलापी 150 रुपये किलो. मागच्या आठवड्यापर्यंत 100 रुपये. हा मागच्या आठवड्यापर्यंत 100 होते. आता पाणी आल्यामुळं चिलापीचा रेट वाढले, 150 रुपये किलो लागते. शिवाजी तुकाराम मुकणे. नदीला मासे शॉर्ट मिळतात कमी जरा, त्याच्यामुळं बाजार जास्त आहेत. का बरं कमी होतात मासे? पाण्याचा प्रश्न असतो. पाणी आहे ना जादा नदीला, पाणी सोडलेलं पाणी असलं की मग मासे कमी मिळगत राहते. मिळगत कमी राहिले की मग मासे बाजार जास्त राहतो. काय काय बाजार येतात आता 150 रुपये आजच्याला कशाचे? चिलापीचे. चिलापी 150, बाकीचे 100 आहे. खवले पांढरे जे असन ते. खेकडी 400 रुपये किलो. बरं, आता हे मासे सोडल्यामुळे काय पुढे जातात तरी? नाही, पाणी सोडल्यामुळं काय होतं, पाण्याचा पात्र जास्त वाढतो आणि मग नदीमध्ये आपल्याला धरायचं जमत नाही, असा विषय. म्हणजे मासे पुढे जातात उजनीपर्यंत असं नाही ना? काय उजनीपर्यंत जात ना, तसा काहीच नाही. जाग्यावर असतात मासे, पण सापडत नाही पाणी पात्र वाढल्यामुळे. पात्र वाढलं. खेड तालुका कृषी विभाग, उमेद विभाग आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील 351 ग्रामीण तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या सन 2026 मध्ये सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेमध्ये खेड तालुक्यातील शेतकऱ्यांसह बचत गटातील महिलांचे दुसरे निवासी 3 दिवसीय प्रशिक्षण राळेगण सिद्धी येथे 5 ते 7 एप्रिल रोजी झाले. या प्रशिक्षण शिबिरात खेड तालुक्यातील 53 शेतकऱ्यांनी सहभाग घेतल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी वैभव विश्वे यांनी दिली. या 3 दिवसीय निवासी प्रशिक्षणामध्ये पारंपरिक शेतीपेक्षा स्मार्ट शेती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जैविक शेती व विषमुक्त शेती पद्धतीवर विशेष भर देण्यात आला. राष्ट्रीय स्तरावर कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कुमारी वेदिका हंबीरराव ससाने आणि कुमारी अंकिता रमेश फातले यांनी स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे जनसंपर्क कार्यालय चाकण येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा मनीषा गोरे, शिवसेना गटनेते नितीन गोरे यांनी दोन्ही खेळाडूंचा सत्कार करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्यात.
खेड तालुक्यातील तिफनवाडी गावची गडदूबाई देवीची यात्रा उत्साहात पार पडली. सकाळी गडदूबाई देवीला हार तुरे अर्पण करून यात्रेला सुरुवात झाली. दिवसभर बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. खेड तालुक्यातील श्री क्षेत्र महाळुंगे इंगळे येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज उत्सव अतिशय उत्साहात, भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला. शनिवारी दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी हा सोहळा पार पडलाय. काळजीवाडी पाडळी येथे आमदार निवास येथे जनसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. त्यावेळी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा विविध क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची जिल्ह्याच्या वतीनं निवडही करण्यात आली. खेड तालुक्याच्या पश्चिम भागात वांद्रे, तोरणे खुर्द, आडे, विराम, भलवडी, तांबडेवाडी, आंभू या गावांना नेटवर्क नसल्यानं संपर्क करण्याचे माध्यम नसल्याच्या तक्रारी स्थानिकांनी आमदार बाबाजी काळे यांच्याकडे केल्यात. वांद्रे आणि तोरणे खुर्द दरम्यानचे खड्डे व्यवस्थित बुजवले नसल्याचं लोकप्रतिनिधींना कळवलंय. संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना देखील आमदार काळे यांनी दिल्याचं पश्चिम भागातील सामाजिक कार्यकर्ते संदीप मेठल यांनी सांगितलंय. एक बुजावलं तर दुसरा सोडून जातात. आता ते वांद्र्यापासून घाटेनं खाली तोरण्यापर्यंत तो पूर्ण असा एक बुजावलाय ना, दुसरा तसा सोडून गेलं पुढं. मग तिकडे लक्षच देत नाही साहेब कुणी. खेड तालुक्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचं गावोगावी आयोजन करण्यात आलं. राजगुरुनगर येथील डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादनही करण्यात येणार आहे. तालुक्यातील गावोगावी भव्य मिरवणुका काढण्यात येणार आहेत. नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणारी भाविकांची गर्दी, भाविकांची सुरक्षितता, जून महिन्यातील पावसाचे प्रमाण याबाबत विचार घेऊन मंदिर आणि परिसराचं काम वेळेत पूर्ण होण्याकरिता श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर भाविकांना नित्य दर्शनाकरिता 9 एप्रिलपासून पुढे 31 मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सद्यस्थितीत विकास कामांना गती देण्यात आलेली आहे. भाविकांनी तसेच स्थानिक नागरिकांनी मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासन यांना सहकार्य करावं असं आवाहन खेड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विजय डोळस आणि मंदिर संस्थान यांच्याकडून करण्यात आलंय. श्री क्षेत्र भीमाशंकरचं मंदिर हे महाराष्ट्राचं 12 ज्योतिर्लिंगापैकी एक तीर्थस्थान हे भीमाशंकर इथं आहे. खेड तालुक्यामधलं इथं वास्तविकता असं आहे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी खेड तालुक्यासाठी आणि विशेषतः श्री तीर्थक्षेत्र भीमाशंकरासाठी 288 कोटीचा विकास निधी आज या ठिकाणी मंजूर केला आहे. परंतु मी भाविक भक्तांना विनंती करतोय की इथं जे विकासाचं काम जे चालू आहे, येणारा 2027चा जो कुंभमेळा जो इथं होणार आहे, जो भारतामधला सगळ्यात मोठा कुंभ असेल नाशिक इथं होणार आहे. परंतु तीर्थक्षेत्र नाशिकचा कुंभमेळा झाल्यानंतर ते सर्व जे काही साधू संत जे आहेत ते भीमाशंकर मंदिराला भेट देण्यासाठी येत आहेत. त्यामुळे आज या ठिकाणी 288 कोटीचा निधी महाराष्ट्र सरकारने आज भीमाशंकर इथं दिला आहे आणि इथं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आता तुम्ही पाहता सगळीकडं सुशोभीकरणाचं काम चालू आहे, विकासाचं काम चाललं आहे. आणि मी भावी भक्तांना विनंती करतोय की हे काम चालू असल्या कारणास्तव फक्त मंदिर बंद आहे. आम्हालाही तुमच्या श्रद्धेची आम्ही देखील कदर करतोय, परंतु मी आपल्या सर्वांना विनंती करतोय या व्हिडिओच्या मार्फत की हे काम चालू असताना जोपर्यंत महाराष्ट्र शासन, मान्य जिल्हाधिकारी जोपर्यंत आदेश देत नाही तोपर्यंत हे काम पूर्ण झाल्याशिवाय इथं कोणी येऊ नये अशी मी आपणास विनंती करतो. खेड तालुक्यातील भोसे येथे कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. जिल्हा परिषद गटनेते अॅडव्होकेट विजयसिंह शिंदे पाटील यांनी भोसे कुस्ती स्पर्धेस भेट देत मार्गदर्शन केलं. बाबांचा आशीर्वाद लाभलेल्या या भोसे नगरीमध्ये संपन्न होते आहे आणि ही संपन्न होत असताना आपल्या सगळ्यांची उपस्थिती, ग्रामस्थ मंडळी एवढंच काय तर आमच्या महिला भगिनी देखील या कुस्ती बघण्यासाठी लहान मुलांच्या सहित या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. माझ्या अगोदर 2 पैलवान मंडळींचा सत्कार इथं केला की 2 दिवसापूर्वी दावडीच्या परिसरामध्ये झालेली खेड केसरी स्पर्धा, त्यामध्ये शुभम कराळे आणि निखिल वाडेकर याची लढत त्या ठिकाणी झाली आणि शुभम कराळे खऱ्या अर्थाने खेड केसरी म्हणून 2026चा मान त्या अतिशय कष्टाळू अशा ह्या पैलवानाला त्या ठिकाणी मिळाला. आणि माझ्या अगोदर संयोजकांनी उल्लेख केला, काय उल्लेख केला की खेड तालुक्यातल्या महाराष्ट्र पातळीवरती जे 3-4 पैलवान त्या ठिकाणी कुस्ती करतात
पण निखिल वाडेकर असेल, त्याला मिळालेलं कांस्य पदक असेल, मध्यंतरी शालेय गटामध्ये रुद्र साबळे असेल, ही सगळी पैलवान मंडळी, नव्या पिढीची जी पैलवान मंडळी आहे, या सगळ्या पैलवान मंडळींना खऱ्या अर्थानं राजाश्रयांनी मदत करण्याचं काम उद्याच्या काळामध्ये या खेड तालुक्यामध्ये केलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं आम्ही सगळी मंडळी त्याच्यामध्ये प्रयत्नशील आहे. परवा दिवशी मी दावडीला सांगितलं खेड केसरीच्या निमित्तानं की जशी आता काही दिवसापूर्वी वाघोलीला महाराष्ट्र केसरी झाली, उद्याच्या काळामध्ये पुढच्या 4-2 वर्षामध्ये खेड तालुक्यामध्ये देखील महाराष्ट्र केसरी त्या ठिकाणी झाली पाहिजे. आणि तालुक्यातल्या सगळ्या पैलवान मंडळींना मी आवाहन केलंय, प्रसाद दादा काय आवाहन केलंय की तुम्ही महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनासाठी पुढाकार घ्या. या तालुक्यातले सगळे राजकीय पक्ष बाजूला ठेवून या खेड तालुक्यातली महाराष्ट्र केसरी जोरात करण्याचं काम आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी राजकारण बाजूला ठेवून त्या ठिकाणी करू. का की लाल मातीतला खेळ आहे आणि लाल मातीतल्या खेळामध्ये आपले पैलवान मंडळी त्या ठिकाणी घडली पाहिजे. त्या खेड तालुक्यामध्ये एवढंच काय, आपल्या ऑलिम्पिकवीर आपले बबनराव डावरे असतील किंवा या तालुक्यामध्ये 3 छत्रपती पुरस्कार त्या कुस्ती क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी मिळालेले आहेत. त्यामुळे उद्याच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं आम्ही सगळी मंडळी राजकीय व्यवस्थेमध्ये काम करत असताना खऱ्या अर्थानं आज मी जिल्हा परिषद सदस्य आहे, बाजार समिती सभापती आहे, प्रसाददादा घेणे पंचायत समिती सदस्य आहे. उद्याच्या काळामध्ये सुरेश बाप्पा आमच्या सगळ्यांची भावना, या तालुक्यातला सर्वसामान्य घरातला जो मुलगा आहे, खरं तर आमची भावना अशी आहे की खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये बाजार समितीचे ज्या काही संस्था आहेत, या संस्थांच्या माध्यमातून आपल्या परिसरामध्ये असलेली इंडस्ट्री, या इंडस्ट्रीच्या माध्यमातून काही सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून या पैलवान मंडळींना खऱ्या अर्थानं खुराकसाठी काही मदत करता येईल का काय, या दृष्टीने देखील आम्ही प्रयत्न करणार आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.